मत देऊन विजयी करायचंय। आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वरती भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक पक्षाच्या अधिकृत चिन्हावरती लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। कमळ या चिन्हावर आपण या शहरामध्ये उमेदवार केलेले लक्ष्मण भाऊ सिरसट यांच्या पत्नी श्यामलताई यांना नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवारी दिलेली आहे। मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहित आहे, स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मोठे पालक त्यांनी या शहराच्या चांगल्या भवितव्यासाठी आपल्या आयुष्याची जवळजवळ 40-50 वर्षे या ठिकाणी खर्ची घातलेली आहे आणि त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी काम करतोय। 2016च्या निवडणुकीच्या वेळेस या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष पंढरपूर विकास आघाडीच्या वतीने आपण उमेदवार विजय केले। लोकांनी आशीर्वाद दिला प्रचंड मताने। त्यावेळेच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली वचनं पूर्ण करण्याकरता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आपण सतत गेली 5-7 वर्ष, मधला जर 3 वर्षात कालखंड सोडला तर त्यानंतरची 2-2.5 वर्ष आणि आता 1 वर्ष सातत्याने आपण प्रयत्न करतो। एका बाजूला देवाभाऊंचं नेतृत्व राज्यामध्ये आहे, दुसऱ्या बाजूला जगभाऊंचं नेतृत्व जिल्ह्यामध्ये आहे आणि या दोघांच्या आशीर्वादावरती आणि पाठबळावरती आपल्याला ही निवडणूक लढायची आहे। विरोधक इथं किती जरी ते नाव आणतात तर या पंढरपूर शहराच्या नागरिकांना 25 वर्षापूर्वी शहर कसं होतं आणि आज शहर कसं हे सगळ्यांना माहित आहे। आज त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आहे। मग कुठेतरी खड्ड्याचा मुद्दा काढायचा, कुठेतरी धुळीचा मुद्दा काढायचा आणि ही निवडणूक कुठेतरी वेगळ्या भावनिक लाटेवरती नेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे, या पंढरपूर शहरामध्ये सोलापूर जिल्ह्यातलं नाही तर पश्चिम महाराष्ट्रातलं हे